देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करून अक्षरशः धुव्वा उडवला। या विजयानंतर काल कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। यावेळी अनेक आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणारे सतीश जारकीहोळी हे अचानक चर्चेत आले। या चर्चेत कारण ठरला तो म्हणजे त्यांचा आगळा वेगळा शपथविधी। हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या राहू काळात उमेदवारी अर्ज भरून त्यांनी चौथ्यांदा आमदार बनले। सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली। बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी तब्बल 11 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत। यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे पहिल्या टप्प्यातच कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला। जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असताना अनेक पुढारी बुवा-बाबांच्या नादी लागलेले पदोपदी आपण पाहिले देखील असतील। मात्र आपण त्याला अपवाद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे। मानव बंधुत्व वैदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सीमा भागातील ते बिनीचे कार्यकर्ते देखील आहेत। दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम स्मशानभूमीत घेऊन भयमुक्त समाज निर्मितीसाठी ते प्रयत्नशील असतात। 12वी पर्यंत शिकलेले सतीश हे सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते होते। जदतर्फे त्यांना 2दा विधान परिषदेवर काम करण्याची देखील संधी मिळाली। 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत यमकनमर्डी मतदारसंघाची निर्मिती झाली। तेव्हापासून अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित या मतदारसंघात ते सलग 4 वेळा निवडून देखील आले। गेल्या निवडणुकीत एकाही गावात प्रचाराला न जाता देखील ते निवडून आले होते। यापूर्वी त्यांनी उत्पादन शुल्क व लघु उद्योग खात्याच्या मंत्रिपदासह बेळगावच्या पालकमंत्रीपदाची धुरा देखील समर्थपणे सांभाळली होती। मंत्री सतीश जारकीहोळी यांचे सख्खे भाऊ मंत्री रमेश हे गोकाकमधून तर भालचंद्र हे आराभावीमधून निवडून आले असून लखन हे विधान परिषदेचे सदस्य आहेत। परंतु हे तिघेही भाजपमध्ये असून एकमेव सतीश हे काँग्रेसमध्ये आहे।